स्वागत आहे आपलं डायरेक्टरेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्र या युट्यूब चॅनलवर. आज आपण या व्हिडिओमध्ये फर्स्ट इयर पोस्ट SSC डिप्लोमा टेक्निकल कोर्सेस इन सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी 2024-25 ची ऍडमिशन प्रोसेस पाहणार आहोत. या सर्वात पहिले कॅन्डिडेटला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याने त्याचं नाव SSCच्या मार्कशीट नुसार फिल करा. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करताना त्याचे नाव SSCच्या मार्कशीट नुसार फिल करायचे आहे. तसेच ईमेल ID व मोबाईल नंबर अवेलेबल असतील असेच यूज करायचे आहे, ज्याच्यावरती तुम्हाला पुढे कम्युनिकेशन करता येईल. तसेच स्टेट डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि पासवर्ड क्रिएट करताना असं पासवर्ड क्रिएट करा जो तुम्हाला लक्षात राहील व कुठेतरी नोट करून ठेवा. त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं आहे. रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर OTP येईल, तो इथे एंटर करा. सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन ID येईल. तो ऍप्लिकेशन ID तुम्हाला कुठेतरी नोट करून ठेवायचा आहे. सेम हाच ऍप्लिकेशन ID तुम्हाला टेक्स्ट मेसेज मध्ये सुद्धा येतो. याच आयडीने तुम्हाला पुढे कॅन्डिडेट लॉग इन करायचे. कॅप्चा व्हेरीफाय करून लॉग इन करा. लॉग इन झाल्यानंतर कॅन्डिडेटला त्याचं डॅशबोर्ड दिसेल. इथे त्यांना ऍप्लिकेशन फॉर्मचं स्टेटस दिसेल. जसे जसे तुम्ही इथे एक एक स्टेप फिल करत जाणार आहात तिथे त्याच्यासमोर इथे टिक येणार आहे. सर्वात पहिले कॅन्डिडेटला स्क्रुटिनी मोड सिलेक्शन करायचं आहे. कॅन्डिडेटने जर स्क्रुटिनी मोड सिलेक्ट केला तर कॅन्डिडेटला त्याचे डॉक्युमेंट्स ऑनलाईनच व्हेरीफाय करून मिळतील. त्यांना FC सेंटरला जायची गरज नाही. तसेच जर कॅन्डिडेटच्या फॉर्ममध्ये काही डिस्क्रिपन्सी किंवा चेंजेस आले तर त्यांना ते ऑनलाईन पद्धतीनेच चेंजेस करायचे आहेत. कॅन्डिडेटला त्याचे रिसिप्ट व ऍप्लिकेशन त्यांच्या लॉग इन मध्येच अवेलेबल होतील. जर कॅन्डिडेट जर फिजिकल स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करत असेल तर कॅन्डिडेटला त्याचे ओरिजिनल डॉक्युमेंट FC सेंटरला घेऊन जावे लागतात. पण त्याच्या अगोदर कॅन्डिडेटला ऑनलाईनच स्लॉट सिलेक्ट करून तिथे जावं लागेल. तसेच कॅन्डिडेटचे व्हेरिफिकेशन व त्याचे कन्फर्मेशन रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट हे सर्व FC सेंटरच अवेलेबल करून देतील. त्यानंतर कॅन्डिडेटला त्याचे ऍप्लिकेशन स्टेटस त्याच्या लॉग इन मध्ये रिफ्लेक्ट होतील. स्क्रुटिनी सिलेक्ट करताना कॅन्डिडेटने हे नोट्स व्यवस्थित वाचायचे आहेत. जर कॅन्डिडेटला स्क्रुटिनी मोड चेंज करायचा असेल तर ते कन्फर्मेशनच्या अगोदर करू शकतात. कन्फर्मेशन झाल्यानंतर कॅन्डिडेटला स्क्रुटिनी मोड चेंज करता येणार नाही. स्क्रुटिनी मोड सिलेक्ट करून झाल्यावर कॅन्डिडेटला त्याचा टाईप निवडायचा आहे. तसेच कॅन्डिडेटला इथे प्रत्येक टाईप खाली त्याची थोडीफार इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे सर्व व्यवस्थित वाचूनच त्याने त्याचा टाईप सिलेक्ट करायचा आहे. इथे इम्पॉर्टंट नोट सुद्धा दिलेली आहे. जर कॅन्डिडेट अदर दॅन महाराष्ट्र स्टेट असेल तर तो फक्त इन्स्टिट्यूट कोट्यासाठीच एलिजिबल असेल, म्हणजे त्या कॅन्डिडेटला कॅप राऊंड फिल करता येणार नाहीत. कॅन्डिडेटने त्याचा टाईप निवडून पुढे व्हॅलिडेट फॉर्म करूनच पुढे सेवन प्रोसीड करायचं आहे.
त्यानंतर पुढे HSC पासिंग डिस्ट्रिक्ट निवडायचे. इथे कॅन्डिडेटला त्यांच्या 12वीचे पासिंग डिस्ट्रिक्ट टाकायचं आहे, म्हणजे जिथून त्यांची 12वी त्यांनी कंप्लीट केलेली आहे त्याचे डिस्ट्रिक्ट. पुढे व्हॅलिडेट फॉर्म करून सेव्ह प्रोसीड करा. पुढच्या स्टेपमध्ये कॅन्डिडेटला रिझर्वेशन डिटेल्स फिल करायचे आहेत. जर कॅन्डिडेट जनरल कॅटेगरी मधून असेल तर कॅन्डिडेटला EWS अप्लाय होतं की नाही याचा स्टेटस सिलेक्ट करावा लागतो. जर कॅन्डिडेट EWS स्टेटस येस करत असेल तर कॅन्डिडेटला ओरिजिनल EWS सर्टिफिकेट, तसेच जर EWS अवेलेबल नसेल तर प्रोफॉर्मा विथ इथे सबमिट करता येईल. जर कॅन्डिडेट रिझर्व कॅटेगरी मधून असेल तर कॅन्डिडेटला ओरिजिनल कास्ट सर्टिफिकेट द्यावं लागेल. तसेच इथे कॅन्डिडेटने त्याचे कास्ट, त्याची इश्युइंग अथॉरिटी व सब कास्ट सिलेक्ट करायची आहे. जर कॅन्डिडेट दिव्यांग व्यक्ती असेल तर त्या कॅन्डिडेटला त्याचे टाईप सिलेक्ट करून सर्टिफिकेट ऑफ डिसॅबिलिटी किंवा प्रोफॉर्मा F3 ह्या 2 डॉक्युमेंट पैकी कोणतंही एक तिथे सबमिट करावं लागेल. जर कॅन्डिडेटचे पालक संरक्षण कर्मचारी असतील तर कॅन्डिडेटला त्याचे डिफेन्स टाईप सिलेक्ट करून कॅन्डिडेटला डोमिसाइल सर्टिफिकेट प्रोफॉर्मा C अपलोड करावं लागेल. जर कॅन्डिडेट अनाथ असेल तर त्यांना प्रोफॉर्मा U अपलोड करावा लागेल. तसेच कॅन्डिडेटला एक कंपल्सरी इंडियन नॅशनॅलिटी तिथे दाखवावी लागेल. यामध्ये त्यांना 4 ऑप्शन दिलेले आहेत, जसे इंडियन नॅशनॅलिटी, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, पासपोर्ट, बर्थ सर्टिफिकेट. या 4 ऑप्शन मध्ये कोणतंही एक ऑप्शन चूज करून त्याने पुढे जायचं आहे. पुन्हा व्हॅलिडेट फॉर्म करून सेव्ह प्रोसीड करा. पुढे कॅन्डिडेटला क्वालिफिकेशन डिटेल्स फिल करायचे आहे. त्या अगोदर इथे काही नोट्स व इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन दिले, ह्या व्यवस्थित वाचायचे. त्यानंतर कॅन्डिडेटने HSCच्या मार्कशीटनुसार इथे डिटेल्स फिल करा. डिटेल्स फिल करून झाल्यावर पुढे 10वीचे पण डिटेल्स फिल करायचे आहे. पूर्ण डिटेल्स एकदा परत चेक करायचे आहेत. त्या जर करेक्ट असतील तरच फॉर्म पुढे व्हॅलिडेट करून सेव्ह प्रोसीड करा. पुढच्या स्टेप मध्ये तुम्हाला पर्सनल डिटेल फिल करायला येईल. तुमचे व तुमच्या आईचे नाव HSCच्या मार्कशीट नुसारच फिल करायचं आहे. जर कॅन्डिडेटला TFWS मध्ये अप्लाय करायचं असेल तर त्याला त्याचे इन्कम सर्टिफिकेट दाखवावं लागेल. पुढे कॅन्डिडेटला कम्युनिकेशन डिटेल्स विचारतात. कम्युनिकेशन डिटेल्स फिल करून झाल्यावर कॉन्टॅक्ट डिटेल फिल करताना इथे तुमचा मोबाईल नंबर, ईमेल ID व्यवस्थित आहे की तो चेक करायचा आहे.
टेलिफोन नंबर नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही. पुढे फॉर्म व्हॅलिडेट करू. सेव्ह प्रोसीड करा. पुढे कॅन्डिडेटला त्याचे फोटो अपलोड करायचा आहे. इथे तुम्हाला काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली आहे, जशी फोटोची हाईट किती पाहिजे, त्याची साईज, त्याची क्वालिटी, त्याचा फॉर्मॅट, हे सर्व इन्स्ट्रक्शन वाचूनच इथे पुढे फोटो अपलोड करा. कॅन्डिडेटला इथे ऍडजस्टमेंट करायला सुद्धा ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याचा यूज करून पुढे तुम्ही फोटो अपलोड करू शकता. त्यानंतर व्हॅलिडेट करून सेव्ह प्रोसीड करा. पुढे कॅन्डिडेट डॉक्युमेंट्स अपलोड करतील. इथे काही नोट दिलेले आहेत, त्या व्यवस्थित वाचायचे आहेत. त्यानंतर कॅन्डिडेटला इथे सिलेक्ट फाईल, अपलोड, स्टेटस, व्ह्यू, डिलीट हे ऑप्शन दिलेले आहेत. जर कॅन्डिडेटकडे कोणतं डॉक्युमेंट आता अवेलेबल नसेल तर तो त्या स्टेपला जाऊन चेंजेस करू शकतो. जसे आता मला इथे ऑर्फन सर्टिफिकेट नकोय, चुकून झालेलं आहे, तर कॅन्डिडेट पुन्हा एकदा रिझर्वेशन डिटेल्स मध्ये येऊन त्याला नो करून सेव्ह प्रोसीड करून पुढे जाईल. सर्व फॉर्म परत तसंच व्हेरीफाय करत डॉक्युमेंट पेजला यायचंय. आता इथे तुम्हाला ऑर्फन सर्टिफिकेट नाही दिसणार. डॉक्युमेंट अपलोड करताना इथे सिलेक्ट फाईल करून तुमची मार्कशीट सिलेक्ट करायची. त्यानंतर इथे अपलोड बटन दाबून तुम्ही मग व्ह्यू करू शकता. व्यवस्थित व्ह्यू करून चेक करा की तेच डॉक्युमेंट इथे अपलोड झालेलं आहे का. त्यानंतर 12th मार्कशीट, इथे कॅन्डिडेटला स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट मॅन्डेटरी नाही दाखवते, तर ते कॅन्डिडेट इन्स्टिट्यूट राऊंडला सुद्धा देऊ शकतात. आता जर अवेलेबल असेल तर तेही तुम्ही अपलोड करा. कॅन्डिडेटला जर डिलीट करायचं असेल तर हे ऑप्शन यूज करून डिलीट करू शकतो. पुढच्या स्टेपमध्ये कॅन्डिडेटला पेमेंट करायचं आहे. जर कॅन्डिडेट ओपन किंवा जनरल कॅटेगरी मधून असेल तर त्याला 400 रुपये फी मागितली जाईल. तसेच कॅन्डिडेट जर कास्ट मधून असेल तर त्यांना 300 रुपये फी मागितली जाईल. पे नाव केल्यानंतर त्यांना हे ऑप्शन्स दिलेले आहेत. या ऑप्शन्स मध्ये तुमचा टाईप, तुमचं पेमेंट टाईप सिलेक्ट करून पेमेंट करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यावर इथे तुम्हाला असा मेसेज येतो. तसेच पेमेंट झाल्यावर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म दिसेल. या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जर काही चेंजेस करायचे असतील तर तुम्ही ते ऑनलाईन तुमचा फॉर्म अनलॉक करून सुद्धा करू शकता. तसेच तुमचा फॉर्म व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे रिसिप्ट कम एक्नॉलेजमेंट मिळेल. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.